इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. आणि मगाशीच अजितदादांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अतिशय गौरवपूर्ण उद्गार काढले. आणि त्यासाठी उदय सामंत मला आता म्हणाले की आता तो हिंदीमधला सिनेमा आहे दादा, आता तो मराठीमध्ये पण आणायचा आहे, मराठीमध्ये पण येतोय. आणि त्यांचं उतेकरांच्या बरोबर बोलणं झालंय. मी त्या दिवशी एकच म्हणजे राज्यपाल होते, मी होतो, अनेक लोक होते, पण सिनेमा खांडेकर साहेब जोरदार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. आणि तो बघायला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे अंगावर काटे उभे राहतात. 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित माझे सहकारी आणि परखडपणे आपली मतं मांडणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, संमेलनाच्या अध्यक्षा परम आदरणीय श्रीमती ताराबाई भवाळकर, या मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि या संमेलनाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहिलेले उदय सामंत, पी.डी. पाटील, विजयराव दर्डाजी, उषाताई तांबे, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा, आणि उज्ज्वलाताई मेंदळे, प्रकाश पागे, गुरैया स्वामी, शैलेश पगारिया, माजी संमेलनाध्यक्ष समोर बसलेत रवींद्र शोभनेजी, इकडे देसाई आहेत, आमच्या समोर खांडेकर साहेब आहेत, सर्व मान्यवर सभागृहात आहेत. आणि यासाठी आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष देखील आदरणीय पवार साहेब, ते सुरुवातीला होते उद्घाटनाच्या दिवशी. आणि या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली ते सरदचे संजय नहारजी आणि त्यांची संपूर्ण टीम. खरं म्हणजे आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं आपल्याला वेळही कमी आहे, सर्व मान्यवर आणि सर्व साहित्यप्रेमी आणि या साहित्य संमेलनाला उपस्थित मराठी भाषेवर प्रेम करणारे, मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे सर्व रसिक, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत. खरं म्हणजे अजितदादा मगाशी म्हणाले ते क्लोज कॅमेरा लावतात आणि आपल्या चेहऱ्यावरचं ते समोर बसलेले तिकडे खांडेकर साहेब, म्हणजे ते नाही ते आणि मगाशी अजितदादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीच आहे. सेल्फीची एक गंमत सांगितली मगाशी आपण. खरंच लोकांना काय सेल्फी ठीक आहे, आता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात लोकांचं मन राखण्यासाठी. आता मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात. आता मी सगळ्यांना सांगतो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो, मी कॉमन मॅन होतो, आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो म्हणून ते
सगळ्यात जास्त सेल्फी देणारा आणि सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून माझी कारकीर्द झाली 2.5 वर्ष. शेवटी आपली जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे. आपल्या एका सहीने कुणाचा जीव वाचत असेल, कुणाचं काम होत असेल तर आपल्याला ते केलंच पाहिजे. खरं म्हणजे दिल्लीमध्ये हे मराठी साहित्य संमेलन होतंय. 98 2,500 वर्षाचा इतिहास असलेल्या 50 पेक्षा जास्त बोलीभाषा असलेल्या आणि जो जे वांचील तो ते लाहो अशी विश्वव्यापी भूमिका घेणाऱ्या माझ्या माय मराठीला मी सर्वप्रथम नमन करतो, वंदन करतो. आणि दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचे गीताचे बोल आपण महाराष्ट्रात सतत ऐकत असतो. पण याच वेळी ओळी इथं दिल्लीत म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते. हा महाराष्ट्र आहे आपला, या मराठी माणसाचं प्रेम आहे. आणि म्हणून या तालकटोरा स्टेडियमचा इतिहास मगाशी कोणी सांगितला. या जागी 1737 साली मराठ्यांची छावणी उभी राहिली. मराठेशाहीने दिल्लीचं तख्त राखलं होतं आणि राणोजी शिंदे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर या महापराक्रमी मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर दिल्लीचं तख्त राखलं होतं. आज पुन्हा एकदा मराठी साहित्य रसिकांची छावणी इथंच आहे. इथं तलवारीनी नाही तर सारस्वतांच्या विचार मंचाने मन जिंकली आहेत. सारस्वतांच्या विचार मंचाने मन जिंकली आहे. गेले 3 दिवस दिल्लीत सुरू असलेल्या मराठी भाषेच्या या अभूतपूर्व सोहळ्याचा समारोप होतोय आणि या समारंभाला मला उपस्थित राहण्याचा योग आलाय. हा माझ्यासाठी अतिशय भाग्याचा क्षण आहे, भाग्याचा दिवस आहे. साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या संगमात गेले 3 दिवस आपण साहित्य स्नान करून पवित्र झालोय आणि म्हणून महाकुंभावर परत जाताना गंगेचं पाणी जसं आपण सोबत घेऊन जातो तसा मराठी भाषेच्या संवर्धनाचा वसा आपण या संमेलनातून सोबत घेऊन जाणार आहोत. अनेक कारणांमुळे हे संमेलन दीर्घकाळ स्मरणात राहील अशा प्रकारचे हे संमेलन आहे. 70 वर्षांनंतर इथं दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होतंय. हे 98 संमेलन असलं तरी अभिजात मराठी भाषेचं संमेलन आहे. अभिजात मराठी भाषेचं पहिलं संमेलन आहे याचा मला अभिमान आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो. मराठी भाषा अभिजात ठरावी यासाठी आपण तिचा 2,500 वर्षाचा इतिहास सादर केला आणि आता आपल्यावर जबाबदारी आहे ती नवा इतिहास घडवण्याचा. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गाण्यालाही आम्ही राज्यगीताचा दर्जा दिला. आज सर्व शाळांमध्ये शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताबरोबर हे राज्यगीत देखील अभिमानाने म्हटलं जातं. आणि मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे देखील माझ्यासाठी फार अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे. आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे काही सगळ्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये माझेही छोटे प्रयत्न होते. पण त्याची नोंद साहित्य संमेलनाचे संयोजक सरद संस्थेचे संजय नहार यांनी घेतली. सरदच्या संजय नहार या मराठी माणसानं काश्मीर खोऱ्यामध्ये केलेलं काम हिमालय एवढं मोठं आहे. खऱ्या अर्थाने काश्मीरमध्ये जाऊन काम करणं सोपं नाही. काश्मीरमध्ये मरण स्वस्थ होत होतं आणि दहशतवादानं खोऱ्यात ठाण मांडलं होतं. त्या काळात सरद तिथं काम करत होती. खरं म्हणजे मी देखील त्यांच्यावर अनेक कार्यक्रमात गेलो. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा आपल्या लष्कराने उभा केला होता
आणि त्याचं लोकार्पण करायला आम्ही गेलो. त्याचं तलवारीचं टोक खांडेकर साहेब पाकिस्तानकडे होतं. म्हणजे पाकिस्तानने हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये ही संकल्पना त्याच्यात होती. त्याचं लोकार्पण मी केलं. आणि थोर सेनानी आणि दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महादजी शिंदे, ब्रिटिशांनी देखील त्यांना ग्रेट मराठा म्हटलं होतं. त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांनी मला दिला. तो पुरस्कार मिळावा एवढं काय मोठं थोर काम मी केलं नव्हतं, पण मी एक अशी माझी प्रामाणिक आणि भावना आहे की खऱ्या अर्थाने मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय, पण त्या पुरस्काराचं लौकिक वाढेल असंच काम माझ्या हातून व्हावं. त्यासाठी एकनाथ महाराष्ट्र भूमीच्या विकासासाठी सदैव आम्ही सगळे, देवेंद्रजी काय, मी काय, अजितदादा काय, आम्ही सर्व झटत राहू एवढंच वचन मी या ठिकाणी देतो आज. आणि तो पुरस्कार देताना देशाचे आपले मोठे नेते, त्यांनी केंद्रात देखील मंत्री म्हणून काम केलं, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलं. पवार साहेबांच्या शुभ हस्ते तो मला मिळाला. तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही होते. आणि खरं म्हणजे माझ्यासाठी ते मोठंच होतं. पण या पुरस्कारामुळे संजयजींना पण त्रास सहन करावा लागला आणि ते पुरस्कार तो सगळ्या चॅनलवर देखील गाजला. या पुरस्कारामुळे अनेकांना त्रासही झाला, पण तो त्रास करून घेणारे कायम माझा तिरस्कारच करत असतात. त्यामुळे त्यांचा तिरस्कारही मला पुरस्कारासारखाच वाटतो. त्यामुळे जाऊ द्या, त्यात मी काय जात नाही, साहित्यच आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये देखील जसं आपण सगळे काम करतोय तसं पवारसाहेब देखील ज्येष्ठ नेते आहेत. आता अजितदादा आणि आम्ही एकत्र काम करतोय. आणि म्हणून परवा विज्ञान भवनातलं उद्घाटन आपण पाहिलं. त्या समारंभात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पवार साहेबांच्या मधलं सौहार्दाचं वातावरण देखील आपण पाहिलं. आपुलकीचं दर्शन देखील संपूर्ण देशाने पाहिलं. एकमेकाबद्दल असलेला आदरभाव देखील पाहिला. हाच तर महाराष्ट्र धर्म आहे. आणि म्हणून आम्ही निवडणुका झाल्या की सगळं विसरून जातो. निवडणुकीपुरता ठीक आहे, प्रत्येक पक्ष आपलं काम करतो, परंतु निवडणूक झाल्या की आम्ही मग राजकारणापलीकडची नाती जी आहे ती देखील जपत असतो. आणि म्हणून हेच माझ्या मराठी भाषेचं देणं आहे आणि तेच आपल्या सर्वांना टिकवायचं आहे असं मी या ठिकाणी मानतो. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी सगळ्यांनीच लढा दिला आणि त्यामध्ये मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं अशासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मोठं काम केलं. आणि त्या बाळासाहेबांचा जसा मी कडवट शिवसैनिक आहे तसाच मी कडवट मराठी भाषा प्रेमीही आहे. आणि म्हणून मी आजच्या संमेलनाला खूप खूप शुभेच्छा देतो. मी लेखक नाही, साहित्यिक नाही, विचारवंत नाही, मी एक कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी माझ्या माय मराठीवरचं प्रेम मात्र टोकाचं आहे. ही भाषा माझ्या आईची आहे, ही भाषा ज्ञानेश्वर माऊलींची आहे, ही छत्रपती शिवरायांची आहे, छत्रपती संभाजी महाराजांची आहे, ही बहिणाबाई चौधरींच्या ओव्यांची भाषा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची भाषा आहे, ही लोकमान्य टिळकांची भाषा आहे. आणि ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे. ही आपल्या सगळ्यांचीच भाषा आहे. महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. आणि या संतांनी या भूमीत या ठिकाणी भक्ती संप्रदाय निर्माण केला, तर महापराक्रमी वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला. आणि म्हणून मराठी भूमीत गावोगावी होणारी कीर्तनं, भजनं, अभंग, निरूपण, गोंधळ, जागरण, पोवाडे
यामुळे आपली मराठी भाषा समृद्ध होत गेली आणि खऱ्या अर्थाने माझी मराठी हळवी आहे, पण वेळ आली की तेवढी तिखटही होते, हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ती वात्सल्याची आहे, मायेची भाषा आहे. प्रसंग आला तर ती तलवारीची भाषाही बनते. ही मराठी भाषा आहे. तिच्यात सौंदर्य आहे आणि संतवाणी देखील आहे. कौतुक करताना ती थकत नाही आणि सेवा करताना कधी अडखळत नाही. आणि म्हणून अन्याय दिसला तर दुर्गा मातेचं रूप, उग्र रूप धारण केल्याशिवाय राहत नाही. साहित्यप्रेमी आणि उत्तम कविमन असलेले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, भाषेच्या नावाखाली भेदभाव होता कामा नये, निर्माण होता कामा नये. कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा तिरस्कार करून दुसरी भाषा वाढत नाही. त्यामुळे व्यावहारिक भाषांचं महत्त्व मान्य करूनच आपल्याला मराठीचा वेलू आपल्याला गगनावरी न्यायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण एकच मंत्र जपला पाहिजे. तो मंत्र म्हणजे जे जे मराठी आहे ते सर्व आपण जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, तो जोपासला पाहिजे. आणि म्हणून या संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या आदरणीय आता काय दादानी मग असे सांगितले तारा अक्का, आता मी पण तारा अक्काच म्हणतो. आणि कारण त्या आपल्यापेक्षा त्यांनी वय सांगितलं, मी सांगत नाही, पण तिथपर्यंत आम्ही पोचू की नाही माहीत नाही. कारण काही पुण्यकाम केलेले लोक अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी आपल्या खणखणीत आवाजात रोखठोक शैलीमध्ये आपल्या सगळ्यांचेच कान धरले. 4 अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यावर कृती कारवाई करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम देखील केलंय. आज जगभरात सगळीकडे आपण पाहतोय अस्मितेची लढाई सुरू आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी मोहीम सुरू करावी लागती आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तर एक वेळ इंग्लंड देऊ पण शेक्सपियर देणार नाही असे उद्गार काढले होते. अशा प्रकारचं या साहित्यावरचं प्रेम आहे. त्यामुळे मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचा हट्ट आपणही केलाच पाहिजे आणि त्यासाठी टोकाचा आग्रह देखील आपण धरलाच पाहिजे. मराठी साहित्य, मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी लोककला, मराठी चित्रकला, मराठी संगीत, मराठी खाद्यपदार्थ हे सगळे मिळूनच आपली मराठी संस्कृती आणि मराठी समाज तयार होतो. आणि म्हणून हे सगळं आपण केलं पाहिजे. मराठीत बोलणारा, मराठीत ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. आणि तो अशाच प्रकारच्या साहित्य संमेलनांमधून विषयावर चर्चा होते, परिसंवाद होतो. त्या विषयातील तज्ज्ञांनी अभ्यास करून अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले जातात. पण तेवढं करून आपली जबाबदारी संपत नाही. परिसंवादातून सरकारला ज्या काही आपल्या चांगल्या सूचना आपल्याला करायच्या असतील त्या सूचना आयोजकांनी संमेलन संपल्यानंतर तपशीलवार सरकारकडे पोहोचवल्या पाहिजेत. त्या मान्य करून घेण्यासाठी त्याचा पाठपुरावा देखील केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्री देखील इथे येऊन गेले, मी आणि दादा इथं आहे. आता दादाकडे तिजोरीची चावी आहे, त्याच्यामुळे पैशाची काय कमी पडणार नाही. आणि बाजूला मराठी भाषा मंत्री आहेत, त्यामुळे मराठी भाषेला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी काय करावं लागेल त्याची कालबद्ध योजना आपण आखली पाहिजे. साहित्यिक, विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे ते प्रयत्न व्हायला हवेत. आपल्याकडे मराठी भाषा विभाग आहे, साहित्य आणि संस्कृती महामंडळ आहे, विश्वकोश निर्मिती मंडळ आहे, सांस्कृतिक खातंही आहे. या सतत यांना कार्यक्रम देणं, त्यातून मराठी संस्कृतीचा गजर करत राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलं. आज मराठी भाषा कारभारात आहे. मराठीचा वापर महाराष्ट्र शासन सगळीकडे करते आहे.
परंतु सर्वसामान्यांच्या व्यवहारामध्ये शिक्षणात मराठीचा वापर थोडा कमी होताना दिसतोय, कारण भाषेचा संबंध आपण नोकरीशी आणि अर्थकारणाशी जोडतो. हे खरं म्हणजे थोडं आपण टाळलं पाहिजे. भाषा हे काही केवळ पैसे कमवण्याचं साधन नाही आहे किंवा माध्यम नाही आहे. भाषा ही आपली अस्मिता आहे, भाषा ही आपली ओळख आहे, भाषा आपला अभिमान आहे आणि भाषा हेच आपलं अस्तित्व आहे. आणि म्हणून आपली भाषा जर संपली तर एक दिवस आपले अस्तित्वही संपेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठीच अशा संमेलनांची गरज आणि आवश्यकता आहे. भाषेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आज वारंवार निर्माण होतोय. असं का झालं याची कारणं शोधून त्यावर उपाय करण्याची गरज आहे. माझी भाषा ही हृदय भाषा आहे, ती ज्ञानभाषा व्हावी. मगाशी दादांनी देखील सांगितलं, यासाठी आणखी खूप काम करावं लागेल, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. हे काय एका रात्रीत होणारं काम नाही. त्यासाठी योग्य धोरणं राबवावी लागतील, अंमलात आणावी लागतील. आणि म्हणून तुमच्यासारख्या इथं उपस्थित ज्ञानवंताच्या अनुभवाची गरज लागणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यासपीठावर आहेत. मराठी भाषेकडून उचललेलं प्रत्येक पाऊल सकारात्मक असेल असं वचन या ठिकाणी मी आपल्याला देतो. राज्य शासनाकडून पुस्तकांचं गाव विकसित करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विजयजी कवितांचंही गाव आपण तयार करतोय. आणि त्यामुळे मराठीचा डंका आता दिल्लीत वाजतोय. तो JNU मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देखील वाजणार आहे. मगाशी सांगितलं, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस ती मागणी आली आणि JNU मध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासनाला केंद्र सुरू व्हायला पाहिजे म्हणून पैसे आपण मला वाटतं 10 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले. आणि म्हणून JNUने जागा दिली. तर इथे मला अजितदादा आपल्याला उदय सामंत पण सांगतील, JNUचे ते प्रिन्सिपल आहेत, त्यांनी सांगितलं काहीतरी, जागा आम्ही देतो, तुम्ही शिवसृष्टी उभी करा. जर खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये जर जागा मिळाली तर शिवसृष्टी देखील आमचं सरकार, महाराष्ट्र सरकार उभं केल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यांचा अभ्यासक्रम देखील महिनाभरात सुरू होतोय. त्याचा पाठपुरावा उदय सामंत करतायत. आणि म्हणून मराठी भाषा, मराठी साहित्य संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं जातंय. विद्यापीठालाही पुरेसं जे मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून देखील जे आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्याचाही आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने विनियोग केला जाईल. आणि म्हणून माझी मराठी भाषा भाकरीची भाषा व्हावी, संपूर्ण विश्वात तिचा प्रसार आणि प्रचार व्हावा, हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि मी काय मराठी साहित्याचा फार मोठा अभ्यासक नाही आहे, परंतु एक गोष्ट मला कटाक्षाने उल्लेख करावी अशी वाटते, ती म्हणजे लोकप्रिय मराठी साहित्याची म्हणावी तेवढी दखल समीक्षक घेत नाहीत. आणि म्हणून संमेलनाच्या अध्यक्षा लोककलांच्या अभ्यासक आहेत. अध्यक्षीय भाषणात लोकप्रिय साहित्याचा मुद्दा त्यांनी मांडला, त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे जे जे लोकप्रिय आहे ते कमी दर्जाचं आहे अशी एक अजब भूमिका आपल्याकडे घेतली जाते, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मराठी साहित्याचा वाचक गेल्या 25 वर्षात कमी झाला आहे. त्यातून मराठी भाषेचं मोठं नुकसान होतं हे कोणीही वास्तव नाकारून चालणार नाही. राज्य सरकार राज्यातल्या ग्रंथालयांना, विजय बाबू मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील ग्रंथालयांचं अनुदान आपण वाढवून दिलं. त्यावेळेस साहित्य संमेलनाला देखील 50 लाख होते, ते आपण 2 कोटी केले. कारण शेवटी हे साहित्य, हे सगळे साहित्यिक आणि आपलं मराठी भाषा वाढली पाहिजे, जगली पाहिजे आणि तिचा प्रसार झाला पाहिजे. आणि म्हणूनच आपण आपल्याही काही सूचना असतील त्या आपण नक्की अंमलात आणू. आणि शेवटी सरकार आपलं आहे. सरकार सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, तसंच लाडक्या साहित्यिकांचंही आहे. त्यामुळे आपलाही अधिकार आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय
की अण्णाभाऊ साठे, बाबा कदम, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर, नारायण धारप, सुमती क्षेत्रमाडे, शैलजा राजे, कुमुदिनी रांगणेकर, कुसुम अभ्यंकर यांचे ते वाचक होते. पण आता आपण पाहतोय काय परिस्थिती आहे. आणि म्हणून या लोकप्रिय साहित्यिकांना शेकडो त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्या कादंबऱ्यांच्या लाखोनी खपही झाला, वाचकांच्या त्यावर उड्याही पडल्या. त्यामुळे समीक्षकांनी आपल्या समीक्षणाच्या चौकटी बाहेर पडून मराठी भाषा वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा वेध घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सामान्य वाचकांची साहित्याची भूक भागवण्याचं काम ज्या साहित्यिकांनी केलं त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. त्यांचं आणि हा मनाचा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे. मराठी माणूस भूतकाळात फार रमतो, परंतु साहित्याच्या संदर्भात वर्तमानाचाही विचार केला पाहिजे. पु ल देशपांडे, जयवंत दळवी, आरती प्रभू, जी.ए. कुलकर्णी, कवी ग्रेस, कुसुमाग्रज आदी सगळे श्रेष्ठ लेखक होते. वाचक आजही त्यांच्या साहित्याचा प्रेमात आहेत. परंतु गेल्या 30-35 वर्षात विशेषतः 1990 नंतर मराठीत अनेक चांगले लेखक आले. त्यांच्या साहित्याकडे देखील आपण वळलं पाहिजे. आणि म्हणून कथा, कादंबरी, कविता या सर्व क्षेत्रात नवे नवे लेखक खूप प्रयोग करतात. त्यांच्या कथांमधून वर्तमानाचा वेध घेतला जातो. आजच्या पिढीचे प्रश्न मांडले जातात. अत्यंत धाडसी लिखाण होतंय. त्या लेखकांना मोठं करण्याची जबाबदारी देखील आता मराठी भाषिकांची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की वाचकांपर्यंत वाचक आहेत, पण ती पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचण्याची नीट व्यवस्था नाही. आणि म्हणून सरकार देखील यामध्ये, उदयजी आपण प्रामुख्याने लक्ष घाला. आणि महाराष्ट्रातल्या सर्व, उदय सामंतजी, आपण महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरामधून अशी ग्रंथ प्रदर्शने झाली पाहिजेत. तुमच्या बाजूला दादा बसले, त्याला काही जास्ती पैसे लागणार नाहीत. आणि अजितदादांना कुठं पैसे द्यायचे आणि कुठं थांबवायचं त्यांना सगळं माहीत आहे. जिथं आवश्यक आहे तिथे कधीही त्यांचा ना नसतो. आणि सरकार जे आपलं आहे सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह, प्रॅक्टिकल आहे. म्हणून तर विधानसभेत तिथं दिल्ली आहे, महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं, लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. आणि म्हणून मराठी भाषेच्या संदर्भात, साहित्याच्या संदर्भात ज्या व्यक्ती, संस्था वेगळे काही प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. भीमाबाई जोंधळे यांचं एक उदाहरण आहे. नाशिकमध्ये पुस्तकाचं हॉटेल सुरू केले त्यांनी. महाराष्ट्र शासनानं भीमाबाईंचा सत्कार देखील खांडेकर साहेब केला, त्यांचा सत्कारही केला. पुस्तकाचे हॉटेल म्हणजे खाता खाता वाचायचं किंवा वाचता वाचता खायचं. त्यांच्याकडे 2 मेनू कार्ड आहेत, एक जेवणाचं आणि दुसरं पुस्तकाचं. वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो, पण आमच्या भीमाबाई असं सांगतात, चांगलं वाचाल तर चांगलं खाल. खरं म्हणजे एक प्रकारे वाचनाला प्रोत्साहन देण्याचं हा काम आहे. बघा, एक भीमाबाई, एक साधारण महिला, आपली बहीण असा प्रयत्न करते. पिठाची गिरणी चालवत अप्रतिम साहित्य रचणाऱ्या महादेव मोरे यांचं साहित्यही देखील लोकांना भावले. अनेक शाळांमधील शिक्षक त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांना साहित्याच्या गोडी लावण्याची कसोटी करतायत, प्रयत्न करतायत. खांडेकर साहेब, मी नाशिकच्या हिवाळी शाळेत गेलो होतो. हिवाळी म्हणजे गावाचं नाव आहे, जिल्हा परिषदची शाळा. अतिशय बोलकं उदाहरण आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे अतिशय एक आश्चर्य आहे, एक अद्भुत आश्चर्य आहे. लहान मुलं दोन्ही हाताने लिहितात, एकाने मराठीत लिहितात, एकाने इंग्लिशमध्ये लिहितात. आणि त्यांना आपण पाढे किती म्हणतो? 30 पर्यंत म्हणू. ते पाढे म्हणतात 1330 पर्यंत. म्हणजे 1330 एके 1300 दुने 2660 असा पाढा बोलून दाखवला त्यांनी आम्हाला. 1 ते 100 कलम जी आहेत राज्यघटनेतली, ते विचारलं, कुठलंही विचारलं लगेच त्याचा अर्थ सांगतात. अशी शाळा आपली जिल्हा परिषदची आहे. अनेक शाळा आहेत. एक शिक्षक काय करू शकतो, त्याचं नाव गावित म्हणून आहे, किशोर गावित. पूर्ण त्यांनी डेडिकेशन आणि डिवोशन त्या मुलांसाठी दिलेलं आहे. अशा लोकांना देखील आपण पुढे आणलं पाहिजे. ते पडद्याच्या मागं आहे, त्यांची कर्तृत्व,
त्यांचं केलेलं काम इतर लोकांनी पाहिल्यानंतर इतरही समाजामध्ये अनेक चांगले लोक काम करतायत. तुमच्या एबीपी मध्ये अनेक लोकांचा तुम्ही सत्कार करता, अनेक चॅनल, अनेक ज्या वृत्तवाहिन्या आहेत ते देखील करतात. एक प्रोत्साहन देण्याचं काम आपण करता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बदलापूरचे श्याम जोशी ग्रंथ सखा चळवळ त्यांनी उभी केली आहे आणि आज त्यांच्याकडे लाखो दुर्मिळ ग्रंथ आहेत आणि खऱ्या अर्थाने तेही आपल्याला जपलं पाहिजे. जीर्ण झालेल्या 100-150 वर्षापूर्वीच्या मराठी मासिकामधील दर्जेदार लेखांना नवे डिजिटल आयुष्य देणारी पुनश्च.com सारखी चळवळ प्रेरणादायी आहे. जुन्या मासिकांमधील महत्त्वाचे असे 1000 लेख पुनश्च.com या संकेतस्थळावर आहेत. दर आठवड्याला 2 नव्या लेखांची त्यात भर पडते. हे देखील चांगलं आहे. हे मराठी भाषेसाठीच चांगलं आहे. थिंकमराठी.com, मराठी भाषा अभ्यास केंद्र अशा काही संस्था मराठी भाषेसाठी काम करतात. त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे. असे सगळे प्रयत्न एकत्र गुंफण्याची, त्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहण्याची आज गरज आहे. आणि म्हणून या उपक्रमांना पैसा नको आहे, त्यांना वाचक हवे आहेत. वाचक मिळाले की आपोआप आर्थिक बळ मिळतं. आणि म्हणून 7 समुद्रापलीकडे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणाऱ्या मराठी बांधवांची देखील दखल घेण्यासाठी आपण विश्व संमेलन आपण आयोजित केलं आणि त्यामध्ये अनेक देशाचे लोक आले. मराठी जिथे जिथे राहतात ते आले. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांनी हजेरी लावली आणि म्हणून मराठी माणसांनी मराठीचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवणाऱ्यांची दखल घेण्याचा, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला. मी गेल्या आठवड्यात जपानमधल्या श्री पुराणिक यांच्याशी बोललो. जपानमध्ये जाऊन ते आमदार झाले आणि नंतर सरकारने त्यांना शिक्षण विभागाची जबाबदारी दिली आणि त्यांनी आमदारकी सोडली. अशी माणसं, आपली मराठी माणसं 7 समुद्रापलीकडे पुराणिक नावाचे ते आपला अटके पार झेंडा फडकवत आहेत. आणि म्हणून गेल्या काही वर्षात एक खूप सकारात्मक गोष्ट होती आहे. सोशल मीडियामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब अशा सगळ्याच माध्यमांवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. त्यामुळे आता मराठी भाषेच्या अस्तित्वाची आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त ते टिकवून ठेवणं आणि त्यासाठी साहित्य, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठं केलं पाहिजे. आजचे कवी, लोकप्रिय कवी अशोक नायगावकर, त्यांच्या काही ओळी या ठिकाणी मी जाता जाता वाचतो आणि त्या बोलक्या वाटतात. दारावर पाटी मराठीत लावू, दारावर पाटी मराठीत लावू, भाजीपाला घेऊ मराठीत, सर्वत्र स्वाक्षरी करू मराठीत, घरीदारी बोलू मराठीत. आणि म्हणून याचं आचरण आपण केलं पाहिजे, घराघरामध्ये केलं पाहिजे. आणि या कवितेच्या शेवटी नायगावकर म्हणतात, बऱ्या बोलाने गा, बोला मराठीत, तुकोबाच्या हाती सोटा आहे. त्यामध्ये तुकोबाच्या हाती सोटा आहे, त्याचा काय उपयोग करण्याची संधी कुणाला मिळता कामा नये अशी शपथ आपण घेतली पाहिजे. आणि आपल्या मराठी भाषेचा अभिजातपणाचा सूर्य उगवलेला आहे, त्याचा प्रकाश सगळीकडे पसरेल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या 98व्या साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय. आणखी 2 वर्षांनी शतक महोत्सवी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी आत्तापासून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. येत्या 2 वर्षात मराठी भाषेनं गरुडझेप घ्यावी आणि गगनाला गवसणी घालावी या सदिच्छेसह मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीसारख्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात होतंय, खऱ्या अर्थाने यासाठी संजय नहार सरच्चे आहेत, बाकी सगळे साहित्य मंडळ आहे, सगळ्यांची कुणाकुणाची नावं घेऊ, या सगळ्यांनी मिळून हे अतिशय यशस्वी केलंय असं या ठिकाणी मी म्हणतो. आणि आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या मराठी भाषेसाठी, मराठी भाषा वाढवण्यासाठी, मराठी भाषा जोपासण्यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून कुठेही आम्ही कमी पडणार नाही ही खात्री देतो, ही ग्वाही देतो आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठी.